वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकची जे ह्या भरती निघत आहे, एक लक्षात ठेवा, जवळपास 14,500 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघणार आहे। आणि आज जे नवीन अपडेट या ठिकाणी दोन नवीन अपडेट आज आलेले आहे। त्याचबरोबर एक पत्रक आहे वनरक्षकच्या विभागातलं एक पत्रक आहे। त्याचबरोबर आणखीन एक अपडेट मी तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गातलं आहे। तर यामध्ये 10वी पास 12वी पास वाले मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे। आणि वनरक्षक मध्ये आपण 12वी पास वर फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा आपल्याला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना। आणि जवळपास याच्या जागा ज्या रिक्त आहे, वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे आणि वनरक्षकच्या जवळपास 1400 ते 1600 जागा या ठिकाणी रिक्त आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ते दोन्ही अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्ही बघू शकता वनरक्षक वनसेवक या भरतीचे हे दोन्ही अपडेट मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहिलं तुम्ही बघू शकता, तर हे कार्यालयातून जे एक पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेलघाट व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय अमरावती कॅम्प अमरावती। आणि तुम्ही या ठिकाणी दिनांक बघू शकता, अमरावती दिनांक 8 एप्रिल 2025 ला जे आहे हे पत्रक आलेलं आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही विषय या ठिकाणी पहा, वनरक्षक सरळ सेवा भरती 2025 सरळ या ठिकाणी लिहिलं आहे। त्याचबरोबर खाली तुम्ही बघू शकता संदर्भ, वनसंरक्षक प्रादेशिक अमरावती यांचे कक्ष आस्थापना भरती दिनांक तुम्ही बघू शकता या ठिकाणी। त्याचबरोबर विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये वनरक्षक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात। विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये वनरक्षक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे। परंतु सध्या स्थितीत अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाच्या आरक्षणाचे बाबतीत यामध्ये वन विभागातील वनरक्षकाचा समावेश आहे। प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालय प्रलंबित आहे, त्यामुळे सध्या स्थितीत पेसा क्षेत्रातील वनरक्षकांची पदे भरता येणार नाही आहे। करिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरातीकरिता उपलब्ध पदांचा तपशील सादर करण्याबाबत कळविले आहे। त्याचबरोबर पहा, त्या अनुषंगाने आपले कार्यरत सरळ सेवा बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक विषय व्याघ्र संरक्षण दल STPF या मानदंड तत्वावरील वनरक्षक पदाची माहिती या संरक्षक या पदाची माहिती या सोबत जोडण्यात आलेली आहे। वनरक्षक पदाची माहिती या सोबत जोडण्यात आलेल्या पत्रात भरून त्वरित या कार्यालयास सादर करावे यास प्राधान्य द्यावे। तर हे पहिले या ठिकाणी अपडेट आहे। दुसरं जर आपण अपडेट या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, 10वी 12वी उत्तीर्णांसाठी 12,991 वनरक्षकांची भरती। संभाजीनगरला 1,535 जागावर युवकांना संधी वेळापत्रक जाहीर। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज नगर। तर पहा, वन विभागाद्वारे ही वनरक्षक पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे। यामध्ये 12,991 जागा भरल्या जाणार आहेत। त्यात नागपूर विभागात सर्वाधिक 1,852, तर ठाणे 1,568, छत्रपती संभाजी महाराज नगर विभागामध्ये 1,535, तर नाशिकमध्ये 888 जागावर भरती केली जाणार आहे। दरम्यान याचे वेळापत्रक लवकर जाहीर होणार आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी यंदा मोठी संधी आहे। चालू वर्षात मोठ्या प्रमाणावर शासकीय भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। त्यात वन विभाग पोलीस भरतीचाही दाट शक्यता आहे। यामध्ये वन विभागातील 13,000 जागांची भरती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। दरम्यान यासाठी शैक्षणिक पात्रता ही इयत्ता 12वी पास आणि काही पदासाठी 10वी पास उत्तीर्ण अर्थचेही असणार आहे। त्यासाठी बोर्डाचे गुणपत्रक प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे। त्याचबरोबर ऑनलाईन अर्जाचे जे आहे, तर पहा, वनरक्षकांच्या जागांसह इतर सर्व पदांसाठी अर्जाची जी प्रक्रिया ऑनलाईन असेल आणि वेळापत्रक निश्चित नाही आहे, परंतु ते लवकरच प्रसिद्ध होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। वन विभागाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी असेही त्या तज्ज्ञांनी आवाहन केले आहे। शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांना 5 किलोमीटर तर महिला उमेदवारांना 3 किलोमीटर या ठिकाणी रनिंग असणार आहे। त्याचबरोबर या पदांसाठी होणाऱ्या भरतीतर्फे वनरक्षकांच्या जागा सध्या निश्चित केल्या आहे आणि इतर पदांच्या अद्याप निश्चित नाही आहे। जाहिराती येईपर्यंत त्या निश्चित होण्याची शक्यता आहे। त्यात वनसेवक शिपाई
मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार या जागांचाही आगामी भरतीत समावेश असणार आहे असे महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने खासगीत सांगण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर यामध्ये वन सेवकचं पद झालं, शिपाई झालं, त्याचबरोबर मदतनीस झालं, प्रिंटर ऑपरेटर झालं, रखवालदार झालं, तर हे सुद्धा यामध्ये पद असणार आहे। ठीक आहे, तर ह्या ज्या 2 नवीन अपडेट जे अजून आलेला आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आतापासून ज्यांनी सुद्धा तयारी या ठिकाणी केली नसेल तर आतापासून तयारी चालू करा, कारण की वन विभागामध्ये हे मोठी या ठिकाणी भरती निघत आहे। ठीक आहे, आणि ज्यांनी सुद्धा आतापासून तयारी चालू केली नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते पत्रक सुद्धा त्या ठिकाणी दाखवून दिलेलं अमरावतीच्या कार्यालयातलं ते पत्रक आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि वनरक्षक वनसेवकांची जी ही भरती होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि लवकरच जे हे भरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि ह्या जवळपास 2-3 महिन्याच्या अंदर हे भरती कधीही निघू शकते, दाट शक्यता आहे हे भरती निघण्याची। तर तुम्ही आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की या भरतीमध्ये जे खूप जे विद्यार्थी मित्रांनो मेहनत आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की ग्राउंड सुद्धा खूप खतरनाक ग्राउंड यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा। 1 मिनिट जरी जास्त झाला 10-10 मार्क आपल्या या ठिकाणी कमी होणार आहे। तर ही जी भरती आहे वनरक्षक वनसेवकांची जी ही भरती आहे, तर हे जवळपास जून-जुलैच्या महिन्याच्या अगोदर जे आहे या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता, एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा हे एंडिंगला काही या ठिकाणी दाट शक्यता आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा आणि आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि त्याचबरोबर आतापासून ज्या अभ्यासाला लागा, सेल्फ स्टडी तुम्ही आतापासून करा 8-8 घंटे 10-10 घंटे, आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला रनिंग सुद्धा करायची आहे। तर प्रॅक्टिस सुद्धा आतापासून तुम्ही चालू द्या, रनिंग सुद्धा चालू द्या आणि अभ्यासची सुद्धा या ठिकाणी तयारी चालू ठेवा। तर चांगली ही तुमच्यासाठी भरती निघत आहे आणि अशा लोकांच्या भरोश्यावर तुम्ही बसू नका जे यूट्यूबवर तुम्हाला सांगून राहिले की हे वनरक्षक वनसेवकची जी ही भरती आहे ही 3-3, 4-4 वर्षांनी निघते। तर काही या ठिकाणी सांगत आहे की हे 3-3, 4-4 वर्षांना वनरक्षकची भरती निघते, आता निघत नाही, हे असे सुद्धा भरपूर जण सांगत आहे की आता 2023-24ची भरती निघाली, आता डायरेक्ट 2027 मध्ये भरती निघणार आहे। तर ह्या आशेवर जर तुम्ही त्यांच्या मतानं ऐकसान तर त्या आशेवरच तुम्ही बसले राहायसान। ठीक आहे, आणि जे मागचे जे पोरं आहेत तर ते लागून सुद्धा यामध्ये जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की भरती ह्या 2-3 महिन्यामध्ये निघाली आणि आपण अभ्यासच नाही केला, आपण तयारीच नाही केली, तर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे? आपल्या या ठिकाणी अभ्यासच नाही झाला, ग्राउंडच नाही झाला, तयारीच नाही झाली, तर आपल्या या ठिकाणी सिलेक्शनच नाही होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आतापासून जर आपण अभ्यासाला लागले, त्याचबरोबर ग्राउंडची तयारी केली तर नक्की चांगली आपली तयारी होणार आहे आणि आपलं सिलेक्शन वनरक्षक वनसेवकमध्ये होणार आहे। ठीक आहे, तर वनसेवकचं जे पद आहे हे नवीन निर्माण करण्यात आलं आहे, गट संवर्गातलं पद आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे आणि यामध्ये सरळ सेवेने ही भरती घेतली जाणार आहे। तर पेपर असणार आहे वनसेवकमध्ये सुद्धा आणि सेम अभ्यासक्रम वनरक्षकला यामध्ये असणार आहे, वयोमर्यादा जास्त असणार आहे, यामध्ये अजून जाहिरात आली नाही आहे आणि त्याचबरोबर उंची कमी यामध्ये लागणार आहे। ठीक आहे, तर आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागा आणि वनसेवकमध्ये फक्त 10वी पास आणि 12वी पास वाले विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्या मुलांना फॉर्म भरता येणार नाही, कारण की उच्च शिक्षित वनसेवकला लागत नाही, यामध्ये 10वी-12वी पास पाहिजे फक्त। ठीक आहे, आणि वनरक्षकमध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते फॉर्म भरू शकता 12वी पास। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।